लक्ष द्या, SIP बाबत एक अत्यंत महत्त्वाचा डेटा समोर आला आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमची बातमी अक्षय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट ठेवा, जेणेकरून शेअर मार्केट आर्थिक जगातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल। चला तर मग आजचा विषय सुरू करूया। सर्वात पहिले सध्याची मार्केट परिस्थिती काय आहे ते पाहूया। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये दबाव दिसतोय। फक्त एक दिवस नाही तर संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर बाजार सुमारे 2 ते 2.5% खाली आलेला आहे। जागतिक पातळीवर बदलणारी परिस्थिती, भूराजकीय घडामोडी, युद्धसदृश वातावरण यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे। अशा वातावरणात बाजार नेहमीच सावध, कधी कधी बेअरिश दिशेनेच हालचाल करताना दिसतो। मित्रांनो, SIP बाबत एक मोठा डेटा समोर आला आहे। काल म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच AMFI कडून एक अत्यंत महत्त्वाचा डेटा समोर आला आहे। हा डेटा SIP म्हणजेच सिमेट्रिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल आहे। डिसेंबर महिन्यात SIP इन्फ्लो सुमारे 31,000 कोटी रुपये होता। हा आकडा आजपर्यंतचा सर्वात मोठा आहे। पण याच डेटामधला एक आकडा चर्चेचा विषय ठरला। 85% SIP स्टॉपेज। घाबरण्याची गरज आहे का? डेटानुसार SIP स्टॉपेज रेशो तब्बल 85% दाखवला जातोय। म्हणजे काय? खूप लोक SIP बंद करत आहेत आणि लगेच प्रश्न निर्माण होतो, इतके लोक SIP बंद करताय म्हणजे मोठा स्टॉक मार्केट क्रॅश येणार का? हा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल। म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, याआधीही असंच झालंय। SIP स्टॉपेज हा डेटा दर महिन्याला येतो। आता थोडं मागे जाऊन पाहूया। नोव्हेंबरमध्ये सुमारे 75%, ऑक्टोबरमध्ये जवळपास 75%, सप्टेंबरमध्ये जवळपास 76%, ऑगस्टमध्ये जवळपास 74%, जुलैमध्ये 62%, म्हणजे 85% हा पहिल्यांदाच आलेला आकडा नाही। आणखी महत्त्वाचं म्हणजे मे 2024 मध्ये SIP स्टॉपेज तब्बल 88% पेक्षा जास्त होता। आणि कारण काय होतं? लोकसभा निवडणूक, प्रचंड अनिश्चितता, लोकांचा पॅनिक। निवडणूक भीतीनंतर काय झालं? निवडणुकीच्या भीतीने अनेकांनी SIP बंद केली, पण निकालानंतर काय झालं? बाजाराने पुढील काही महिन्यात 14% जास्त परतावा दिला। जे बाहेर पडले तेही संधी गमावून बसले। SIP स्टॉपेज म्हणजे नेमकं काय? SIP स्टॉपेजमध्ये 2 गोष्टी असतात। काही SIP ठरलेल्या कालावधीनंतर पूर्ण होतात, काही लोक घाबरून मध्येच बंद करतात। खरं पाहिलं तर दुसरा प्रकार जास्त असतो, पण हे नेहमीच होत आलंय आणि पुढेही होत राहील। मार्केट सायकोलॉजी, उलट चालणारा बाजार। मित्रांनो, शेअर मार्केटची एक खरी सवय आहे, जे सर्वसामान्य लोक विचार करतात, बाजार त्याच्या अगदी उलट चालतो। सगळे घाबरले की संधी असते, सगळे कॉन्फिडंट असले की धोका वाढतो। इतिहासात नेहमीच हेच घडलं आहे। SIP करणारे लोक असे जिंकतात। एक उदाहरण पाहूया। एखादा शेअर 100 रुपयावर आला, तो खाली 90 रुपयावर येतो। SIP बंद करणारा दर महिन्याला गुंतवणूक करत राहतो। त्याचा ॲव्हरेज प्राइस 95च्या आसपास येतो। नंतर तो शेअर 110 वर गेला। बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं की 10% परतावा, पण SIP बंद करणाऱ्याचा परतावा 15% पेक्षा जास्त। हा फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे। पेशन्स प्लस करेज, लॉंग टर्म वेल्थ। फक्त पेशन्स पुरेसं नसतं, त्यासोबत करेज पण लागतं। आणि करेज कुठून येतं? नॉलेजमधून। जे लोक बाजारात इतिहास समजून घेतात ते पॅनिक करत नाहीत। कोविड सगळ्यात मोठं उदाहरण। कोविड काळात बाजार बंद, लोअर सर्किट, प्रचंड भीती, पण त्यानंतर इतिहासातील सर्वात जलद रिकव्हरी। ज्यांनी तेव्हा धीर धरला त्यांनी आज जबरदस्त परतावा पाहिला। मोठे उद्योगपती आणि बाजार, टाटा, बिर्ला, अंबानी, महिंद्रा, अदानी या सगळ्यांची संपत्ती कुठे आहे? शेअर मार्केटमध्ये। बाजार पूर्णपणे संपला तर सर्वात आधी हेच लोक अडचणीत येतील। म्हणून बाजार नष्ट होत नाही, तो फक्त कमजोर लोकांना बाहेर काढतो। 365 दिवसाचं गोल्ड एक्झाम्पल। 365 दिवसात 365 दिवस काहीच मिळत नाही, 15 दिवस सगळी कमाई होते। जो त्या फक्त 15 दिवसांचा त्रास सहन करतो, तो त्याच 15 दिवसाचा फायदाही घेतो। फायनल कन्क्लुजन। मित्रांनो, 85% SIP स्टॉपेज म्हणजेच मार्केट क्रॅश येणारच असा संकेत नाही। ही आधीही घडलंय, पुढेही घडेल। SIP इन्फ्लो अजूनही मजबूत आहे। लॉंग टर्म मध्ये धीर ठेवणाऱ्यालाच फायदा होतो। जर सगळे कॉन्फिडंट असतील तेव्हा सावध व्हा, आणि सगळे घाबरले असतील तेव्हा शांत राहा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कमेंटमध्ये नक्की यस लिहा। व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल आर्थिक बातम्यांसाठी तुमची बातमी अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।